त्या इलेक्शनमध्ये त्या मतदारसंघातून जवळजवळ 18,000च्या आसपास जे मताधिक्य जो लीड आम्हाला भेटला, त्या लीडमध्ये सर्वसामान्य कर्जत खालापूरची जनता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे सर्वच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहिली. तसेच तुम्ही पत्रकार बंधू लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्या टायमाला आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार मानायचे होते. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलवून आपल्याशी संवाद करायचा आपण सगळेच पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार मानतो. आपल्याला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारलात तर त्याचे आम्ही सगळेच पदाधिकारी या ठिकाणी, दोन्ही तालुका प्रमुख या ठिकाणी आहेत, तालुका संघटक या ठिकाणी आहेत, युवासेनेचे सरपंच, आम्ही सगळेच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देतो. तर तुम्ही जे काही प्रश्न तुमच्या मनात असतील, जे मला तुम्ही नेहमी बरेच हे 8-15 दिवसात बरेच फोन करून प्रत्येक पत्रकार विचारत असतात बंधू, तर तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. मांडे साहेब विचारा. धनुष्यबाण भविष्यात मिळालं तर काय करणार? या प्रश्नाच्या उत्तरांना शिवसेना पक्षाचे आमचे अधिकृत प्रवक्ते आहेत, तेच तुम्हाला याचं उत्तर सांगू शकतात. पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आता मशाल चिन्हावरच शिवसेना ही विधानसभेचे इलेक्शन लढेल. पण अतुग्री त्याच्या जी ऑफिशियल माहिती असेल ते आमचे शिवसेनेचे प्रवक्ते असतील, तेच तुम्हाला यामध्ये सांगू शकतात. गेल्या 2 वर्षापासून नितीन सावंत, त्याच्या आधी नितीन सावंत मला वाटतं तालुक्यात जास्त करून कुठं ग्रामीण भागात माहीत नव्हतं. पण आता ह्या 2 वर्षाच्या कालावधीत विशेषतः म्हणजे मला वाटतं सुरेश भाऊ जेव्हा राष्ट्रवादी शरद पवारांच्या इथनं बीजेपी मध्ये गेले, त्यानंतर जे कामाचा उत्साह होता त्याच्यामुळे तुमचं नाव इथे झालेलं आहे असं मला तरी वाटते. माझं स्वतःचं मत असं आहे, तिथपासून तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. तर याचं गमक काय की 2 वर्षात इतकी लोकप्रियता कशी मिळवली? शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा उपजिल्हा प्रमुख झाल्यानंतर जे तुम्ही आता अण्णा बोलले, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, या मतदारसंघामध्ये 2-2.5 वर्ष जे कमवलं असेल ना, तर हीच गोष्ट कमवली ज्या ठिकाणी जाईल. आता जी शिवसंवाद बैठक दौऱ्याच्या माध्यमातून ज्या गावात जातोय, ज्या ग्रामपंचायत मध्ये जातोय, तर तिथला प्रत्येक शिवसैनिक असेल, प्रत्येक पदाधिकारी असेल, इंडिया आघाडीचे काही कार्यकर्ते भेटतात. यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, नितीन सावंत आमदार होणार नाही, माझ्या घरातला कोणतरी आमदार होणार आहे, माझा भाऊ आमदार होणार आहे, माझा मुलगा आमदार होणार आहे, ही भावना त्यांच्यामध्ये आहे. आणि 2-2.5 वर्षात जे काही मी कमवलं, जे काही प्रेम कमवलं, जे काही माझ्याकडून काम करायचं केलं, त्याची पोच पावती मतदारसंघातला माझा सर्वसामान्य शिवसैनिक त्याच याच्यातून देतोय की नाही, नितीन सावंत आमदार होणार आहे. कारण नितीन सावंत आमदार नाही तर मी आमदार होणार आहे. मी त्या ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर त्या शिवसंवाद बैठकीच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगतो, दादा आज तू आला, आमच्याशी संवाद साधला, आता उद्या विधानसभेचं इलेक्शन जवळ येईल, गाववाडीवरती फिरता एवढं येणार नाही, तुझे संवाद साधना येणार नाही, पण नितीन सावंत म्हणून मी नितीन सावंत म्हणून हे इलेक्शन लढणार आहे, मी आमदार होणार आहे. ही भावना त्यांच्या मनात 2-2.5 वर्षात निर्माण करू शकलो, हीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मिळालेली पोचपावती आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघायला गेलं आपण तर जेवढे 6 मतदारसंघ आहेत विधानसभेत, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त लीड 17,665 मतांचं हे कर्जतमधनं मिळालं. अशा परिस्थितीमध्ये जसं बघायला गेलं तर ठाकरे गट असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आपल्यासाठी आगामी निवडणुका सोप्या वाटत जरी असल्या तरी याच्यामध्ये आपल्याला काही आव्हानं वाटतात का? इंडिया आघाडी मधील सर्वच घटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाची प्रमुख उद्धव साहेब असतील, शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल, शेका पक्षाचे जयंतभाई पाटील असतील, काँग्रेसच्या राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, नाना पटोळे साहेब असतील, इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्याच इंडिया पक्ष आघाडीचे सगळेच पक्ष घटक म्हणून आम्ही विधानसभेचे इलेक्शन लढणार आहोत. हे लढत असताना जरी आम्हाला 18,000चा लीड भेटला असेल तरी आमचे दोन्ही तालुका प्रमुख हे एवढे अनुभवी तालुका प्रमुख आहेत. दोन्ही तालुका प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख आमचे 6 उपतालुका प्रमुख असतील, बाबूशेठ घारे असतील, सुदामदादा पवाळे असतील, महिला जिल्हा संघटना रेखा सुवर्ण जोशी असतील, रेखाताई ठाकरे असतील, करुणताई बडेकर असतील, भीमसेनदादा बडेकर ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आहेत, रियाज शेठ भुबेरे म्हणून आहेत, सल्लागार म्हणून आहेत, राजाराम शेळके आहेत, माधव कोलंबे आहेत. हे सर्वच जणांनी ठरवलं की हा 18,000चा लीड आपल्याला भेटलाय, तर आपण प्रत्येक गावात जायचं, वाडी वस्तीवर जायचं, त्यांचे आभार मानायचे. आभार मानून
18,000 लीड भेटला असेल तर आपल्याला 18,000चा लीड 36,000 कसा करता येईल, त्यासाठीच आम्ही या प्रत्येक गाव वाडी वस्तीवरती जातोय. त्यामुळे कुठलंही इलेक्शन हे त्याच इलेक्शन प्रमाणे लढलं जातं ज्या इलेक्शन मध्ये जे काही करायला लागतं, त्यासाठीच आम्ही या प्रत्येक गाव वाडी वस्तीत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. मतदारसंघामध्ये नितीन सावंत हे कर्जतचे नगराध्यक्ष आणि सुधाकर घारे यांना आमदारकीचं तिकीट मिळेल अशा चर्चा होत असताना मात्र नितीन सावंत अजून हा प्रश्न पडू शकलेला नाही. त्याच्यावर काय बोलत नाही अजून आपणही म्हणजे पत्रकार परिषद घेऊन असा हा प्रश्न खोडण्याचा प्रयत्न का केला नाही? बघा, तुम्ही सगळेच पत्रकार या ठिकाणी आहात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेनेचे 2 भाग झाले, तेव्हा पण या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांनाच माहित आहे निष्ठावंत शिवसैनिक घेऊन दोन्ही तालुका प्रमुख या ठिकाणी आहेत. आम्ही या मतदारसंघात गाव वाडी वस्तीवरती सुरुवात केली. त्या मधल्या पिरियडमध्ये उद्धव साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर सगळ्यांनी एकमुखानी नितीन सावंत उमेदवार आहे आणि नितीन सावंतच्या पाठी आम्ही सगळी संघटना ठाम राहण्यास सांगितलं. उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेब असतील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आता 18,000चा लीड भेटला. आदित्य साहेबांनी फोन करून शबासकीची थाप दिली. शिवसेना भवनला गेलो, त्याच्यानंतर शबासकीची थाप भेटली. हे नितीन सावंत एकटा या तालुका प्रमुख म्हणून नाही, आमची ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून नाही, तर सर्वसामान्य वाडी वस्तीचा शिवसैनिक जो कष्ट करतो, मेहनत करतो, त्यातून येतो. आज सर्वसामान्य शिवसैनिक हा एकच बोलतो, निष्ठावंत शिवसैनिक, की नितीन सावंत उमेदवार आहे आणि नितीन सावंत एकटा उमेदवार नाही, आम्ही सगळे शिवसैनिक निष्ठावंत उमेदवार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते आजच सगळ्यांच्या समोर सांगतो. मला या गोष्टीची चर्चा करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा फोन करता परिषद मित्र, की नितीन सावंतच शिवसेना विधानसभेचा उमेदवार आहे. त्यासाठी अधोरेखित करण्यासाठी वेगळे बोलायची सांगायची अशी मला तरी कुठली गरज वाटत नाही, कारण शिवसेना ही वेगळी पक्ष आहे. उद्धव साहेब इथं आदेश चालतो आणि जेव्हा इंडिया आघाडीचा फॉर्म्युला फायनल होईल त्याच्यानंतर ते नाव डिक्लेअर केलं जाईल. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून नितीन सावंत हाच उमेदवार आहे आणि नितीन सावंत हा एकटा उमेदवार नाही, त्या मतदारसंघातील निष्ठावंत प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक कार्यकर्ता हा इलेक्शन आमदारकीचा लढणार आहे नितीन सावंत म्हणून. अजून काय असेल अजून विचारा. कशी या विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाला योग्य आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला त्या पद्धतीने त्यांनी आदेशाचं पालन करून दिलेली उत्तर आहेत. आणि त्यामुळे तुम्ही जी काही प्रश्न विचारलेत त्याच्यामध्ये तुमच्याकडे कुठलीही शंका राहिली नसेल असं समजून तुम्ही सगळे आलात आणि आम्हाला या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला पण लोकसभेच्या वेळेला सहकार्य केलं तसं इथून पुढे तुम्ही सहकार्य कराल आणि आमच्याशी कायम संपर्कात राहाल एवढं करून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि असेच सहकार्य कायम ठेवा. उमेदवार आपल्याला आता वाटणारे सहकार्य करायचं